सिद्धार्थ चांदेकर यांना काय लिहून आणलं मी त्यांचं नाव सिद्धार्थ. सिद्धार्थ नाही, मग सिद्धार्थ. हा सॉरी ध्र उलटा झाला माझा थोडासा. ध्र नाहीच आहे त्याच्यात. ध्र नाही आहे का? सिद्धार्थ चांदेकर यांना प्रश्न, एक सिंपल प्रश्न आहे सर. तर कसं म्हणजे आपण समजा हिंदी सिनेमे पण बघतो, मराठी सिनेमे पण बघतो, तर एक नट म्हणून, एक हिरो म्हणून असं तुम्हाला कधी वाटते का बाबा हा सिनेमा हिंदी सिनेमा बरं, मग हा हिंदी सिनेमा मी केला असता किंवा ह्या हिरोचं काम करायला मला भेटला असतं तर मला बरं वाटलं असतं, असं तुमच्या म्हणजे समजा काय असं कुठला hero? भूमिका म्हणजे भूमिका, आवडणारी हा, थोडक्यात. भूमिका असं कुठलं तुमच्या? मला वेकअप सेट मध्ये काम करायला आवडलं असतं हा म्हणजे रणबीर कुठल्या कपूरची भूमिका? भूमिका. हा किंवा रंगदे बसंती मध्ये काम करायला आवडलं असतं आपल्या. काय झालं? अरे व्हॉट्सअपवर काय जोक यायला लागलं आजकाल. काय जोक सुई टोचल्या रक्त का बाहेर येते म्हणे, तर कोणी टोचली बघायला का? अहो त्यांच्याकडे तर लक्ष नाही, मोबाईल तरी घ्या. हा ते नसरुद्दीन शाह सारखे दिसणारे पत्रकार तुम्ही घ्या. त्याच्यासारखा वीग लावला त्यांनी. मोहन आगाशे सर, नमस्कार सर. चांगला सर, घ्या. एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून तुम्ही खूप प्रख्यात आहात सर, सगळ्या जगालाच माहिती आहे. मला एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे सर, की संगीताचा आपल्या मनावर काही परिणाम होतो का? म्हणजे काय प्रश्नच नाही. कसा सर, म्हणजे जरा फॉर एक्झाम्पल विस्तृत करून सांगाल का? तुमचं मन कसं आहे, शास्त्रीय आहे का सुगम संगीत आहे? नाही म्हणजे सर मला असे मॉडेल गाणी जाम आवडतात. काय नाही. लहानपणी गाणी? कसे रडायचं तुम्ही? काय कुठल्या स्वरात रडायचा? स्वरात म्हणजे म्हणजे त्यांचं सर- म्हणणं होतं का घरच्यालाच तकलीफ होते का अख्ख्या मोल्याला तकलीफ व्हायची तुझी असं? हा म्हणजे मोठ्यानं रडायचो सर मी. पण सर असं संगीत लागलं की मग आपले असे पाय पाय असे होतात सर. तर मग आपल्याला नाचावं असं वाटतं, तर माणसानं काय करावं? नाचावं असं वाटलं तर नाचावं. सर तुम्हाला असं कधी होतं का? सारखं होतं. एका वेगळ्या कारणासाठी सध्या तरुणांमध्ये तुम्ही फार फेमस झालाय आणि ते म्हणजेच बाजीराव मस्तानी मधल्या गाण्याची सुरुवात तुम्ही केलेली आहे. तर ती जर सुरुवात आम्हाला तुमच्या आवाजात ऐकायला मिळाली तर मजा येईल ना. नभातून आली अप्सरा, नभातून आली अप्सरा, अशी सुंदरा साज सजवून आली 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 हो आली 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 हो आली. केसामधी माळला गजरा, लोकांच्या नजरा खिळल्या तिच्यावर. दुनियाची प्यारी तू अगनारी हरणी ग, अगनारी सुंदरा. आली 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 हो आली. हे 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 हा. स्पृहा जोशी ही आली तो दिवाली हो स्पृहा जोशी ही आली तो दिवाली हो गई. जशी उन्हाळ्यात भर पावसाळी हिवाळी हो गई. स्पृहा जोशी ही आली दिवाळी हो गई. स्पृहा जोशी आली सिद्धार्थ चांदेकर जोडीला, मोहन आगाशे जोडीला, विसरू नका मंगेश देसाईला. असं जे काही ऐन वेळेचं करावं लागतं. ऋषिकेश इथे बसलाय म्हटल्यानंतर तर आता इथे रोमॅन्टिक वातावरण झालंच पाहिजे. ऋषिकेश, आम्हालाही इच्छा आहे तुझ्याकडून काहीतरी ऐकण्याची. वळूनी पुन्हा नको पाहू रे, चाल तू पुढे हो आकाश. एकटाना तू जगात आता, राहुनी पुढे हो प्रकाश. तू साथ दे प्रतिसाद दे,
सोबती अन साथ देऊ तुला तू साथ दे प्रतिसाद दे हो तू न आता एकटा राहू सदा तुझ सोबती अन साथ देऊ तुला वळूनी पुन्हा नको पाहू रे चाल तू पुढे हो आकाश एकटान तू जगात आता राहुनी पुढे हो प्रकाश थँक्यू मस्त झी मराठीवर जसे कार्यक्रम असतात तसे इकडे पण कार्यक्रम असतात तिकडे आदेश बांदेकर भाऊजी असतात इकडे संदेश वांदेकर भाऊजी आहेत आणि ते येतात तेव्हा काहीतरी गंमत असते तर ते येतीलच आता या वांदेकर गेम एकदम सिम्पल आहे आपले सिम्पल गेम आहे लहानपणी आपण फुगे फुगवले सर तसे इकडे फुगे फुगवायचे बाकी काही करायचं नाही साहित्य आणा. साहित्य आलेलं आहे साहित्यामध्ये 2 फुगे आहेत एक फुगवलेला आहे एक नाही फुगवलेला आहे तर पहिल्यांदा मी आमंत्रित करतो सिद्धार्थजींना आणि आमचे मित्र मिलिंद sir. या सर मिलिंदजी सिम्पल गेम आहे हा असा हाताने वरती सोडायचा हा खाली पडू द्यायचा नाही हा फुगत राहायचा या हाताने हा फुगत नुसतं फुगवायचं नाही तर याची अशी गाठ बांधायची म्हणजे त्याच्यातली हवा जाणार नाही आणि हा या बास्केटमध्ये टाकायचा ओके ओके मिलिंद सरांचा फुगा फुगतोय हवा सुटते फुगा फुगतोय हवा सुटते. एक झाला याचा एक झाला डॉक्टरांसाठी जास्त टाळा झाल्या पाहिजेत कारण त्यांनी टक्कर दिली गणेश सरांना अजून हवा बाकी आहे काय वय आहे तुमचं काय असेल वाटतं नाही सांगू शकत मला तर साधारण लहान 90 समजतो अरे मी इतक्या लहानपणापासून म्हातारीची कामं करतोय पण सरांसाठी खरंच जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या सर व्यवस्थित धन्यवाद तुम्ही आलात. सर थँक्यू 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 थँक्यू